मुंबई ते गोवा प्रवासासाठी तेजस महाग वाटते आणि मांडवीला खूप वेळ लागतोय, मग हीच गाडी आहे जी तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचवते. नमस्कार मित्रांनो, मी ईशान तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अतिशय वेगवान आणि आरामदायी प्रवासाची संपूर्ण माहिती. आज आपण मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचा मार्ग, वेळ, तिकीट दर आणि कोच बद्दल सविस्तर माहिती बोलणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदाच कोकण रेल्वेने गोव्याला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी बोलूया या गाडीच्या वेळापत्रकाबद्दल. गाडी नंबर 12051 जनशताब्दी एक्सप्रेस ही दररोज धावणारी गाडी आहे. ही गाडी रोज सकाळी 5:10 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते. 583 किलोमीटरचे अंतर 9 तास 20 मिनिटात पूर्ण करून दुपारी 2:30 ही गाडी मडगाव जंक्शनला पोहोचते. कोकण रेल्वेच्या अवघड वळणावर सुद्धा या गाडीचा सरासरी वेग ताशी 62 किलोमीटर आहे. आता मित्रांनो, या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आधुनिक LHB डबे जोडले असून एकूण 16 कोचेसची ही गाडी आहे. या गाडीला सहसा कल्याण किंवा पुणे लोको शेडचा WAP7 किंवा भुसावळ लोको शेडचा WAP4 हे शक्तिशाली लोकोमोटिव्ह जोडले जातात. विशेष म्हणजे या गाडीत पॅन्ट्री कार नसली तरी ऑनबोर्ड केटरिंग, ई केटरिंगची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सीटवरच जेवण किंवा नाश्ता मिळू शकतो. आता मित्रांनो, या गाडीचे तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास मुंबई ते मडगाव दरम्यान या गाडीचे तिकीट दर सेकंड सिटिंग साठी 310 रुपये, एसी चेअर कार साठी 1020 रुपये, EV म्हणजेच विस्टाडोम कोच साठी 2530 रुपये आहे. विस्टाडोम कोच मध्ये तुम्हाला काचेचे छत आणि फिरणाऱ्या सीट्स मिळतात, ज्यामुळे कोकणचे सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. आता मित्रांनो, आपण मुंबईहून मडगाव दरम्यान या गाडीचे रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी दररोज सकाळी 5:10 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते. मुंबईहून सुटल्यानंतर ही गाडी दादरला सकाळी 5:18 पोहोचते. त्यानंतर ठाणेला सकाळी 5:43 आणि पनवेलला सकाळी 6:30 पोहोचते. पुढे ही गाडी सकाळी 9 वाजता चिपळूणला तर 10:40 रत्नागिरीला पोहोचते. रत्नागिरीत 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन गाडी पुढे निघते. दुपारी 12:10 कणकवली, दुपारी 12:30 कुडाळ आणि 12:50 सावंतवाडी रोड असा प्रवास करत दुपारी 1:20 ही गाडी थिविमला पोहोचते आणि शेवटी दुपारी 2:30 ही गाडी मडगाव जंक्शनला आपला प्रवास संपवते. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 01251 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसची संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही या गाडीने प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ट्रेन लवर्स IM चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.